एक व्यापारी होता. तो शहरातून सामान आणून गावात विकत असे. रोजच्या प्रमाणे तो एक दिवस शहरात चालला होता. त्याने विचार केला की आज आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊया. जेव्हा तो दुसऱ्या रस्त्याने निघाला तेव्हा त्याला एक गुहा दिसली. आराम करण्यासाठी तो त्या गुहेत निघून गेला. आतमध्ये गेल्यावर त्याने बघितले की तेथे 7 हंडे ठेवलेले होते. त्याने एक हंडा उघडला तर तो सोन्याच्या नाण्यांनी भरलेला होता. याप्रमाणे त्यांनी उरलेले 6 हंडे देखील उघडून बघितले. सगळ्या हंड्यामध्ये सोन्याची नाणी भरलेली होती, परंतु 7वा हंडा अर्धाच भरलेला होता आणि त्यात एक कागद ठेवलेला होता. कागदावर लिहिलेले होते, या नाण्यांना शोधणारा सावधगिरी बाळग. हे सर्व हंडे तुझे आहेत, परंतु यावर एक शाप आहे. या हंड्यांना घेऊन जाणारा कधीही या धनाचे सुख घेऊ शकणार नाही. लालचीमुळे व्यापाऱ्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती. वेळ न घालवता सर्व हंडे घरी नेण्यासाठी तयार झाला. तो सारखा त्या हंड्याचे निरीक्षण करत होता आणि स्वप्न बघत होता की या सोन्याच्या नाण्याची किती सुखी जीवन जगू शकतो. परंतु जेव्हा त्याचे लक्ष 7व्या हंड्याकडे जात होते, तो अर्धाच बघून व्यापाऱ्याला खूप वाईट वाटत होते. त्याने ठरवले की तो खूप कष्ट करणार आणि त्या 7व्या हंड्याला सुद्धा पूर्ण भरून टाकणार. जोपर्यंत तो 7वा हंडा पूर्ण भरत नाही तोपर्यंत तो इतर हंड्यातील एकही नाणे खर्च करणार नाही. दुसऱ्या दिवसापासून तो पहिल्यापेक्षा जास्त मेहनत व कष्ट करू लागला. तो जे काही कमवून आणत होता ते जमवून तो त्यापासून सोन्याची नाणी खरेदी करत आणि 7व्या हंड्यामध्ये टाकत असे. असे करता करता खूप वर्ष निघून गेली, परंतु 7वा हंडा काही भरण्याचे नाव घेत नव्हता. त्याने खूप जास्त मेहनत केली, परंतु 7व्या हंड्यात कितीही धन टाकले तरी तो अर्धाच भरलेला दिसे. खूप कष्ट केल्यामुळे व तब्येतीकडे लक्ष न दिल्यामुळे व्यापारी खूप आजारी पडला. काही दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. शेवटी तो हाच विचार करत होता की त्याच्याजवळ एवढे धन होते की त्याला जीवनासाठी पुरेल इतके भरपूर होते, परंतु हव्यास आणि लालच यामुळे तो 7वा हंडा भरण्याच्या मागे लागला. खूप जास्त धन असून सुद्धा त्याचे सुख तो उपभोगू शकला नाही. त्याला समजले की मनुष्याजवळ किती धन असले तरी ते त्याच्यासाठी कधी पुरेसे नसते.